पुणे जमीन घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी असलेली शीतल तेजवानी ही देशाबाहेर पळून गेली आहे, ती फरार आहे अशा चर्चा रंगलेल्या असताना शीतल तेजवानी ही देशातच असून वकिलांच्या संपर्कात असल्याचं समोर आलंय। कारण तेजवानी आणि अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीनं वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केल्याची माहिती मिळते, ज्यामुळे ती बेकायदेशीर प्रक्रियेत सक्रिय असल्याचं दिसतं। या सगळ्या प्रकरणामध्ये एकूण 9 आरोपी आहेत आणि जर शीतल तेजवानीला अटक झाली तर इतर आरोपी सुद्धा अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे। बावधन पोलीस स्थानकात सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे आणि आरोपी अटकपूर्व जामीन मिळवून मोकळे राहतील की पोलीस त्यांच्यावरती कारवाई करतील, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। तर पुण्यामध्ये 2 ठिकाणच्या जमिनी आहेत। एक बोपोडीचं जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण आहे, तर दुसरं मुंढव्याचं जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण आहे। तर मुंढव्याचं जे प्रकरण आहे त्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणावरनं राजकारण आणि सामाजिक वातावरण तापलेलं असताना या घोटाळ्यामध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचा संबंध नसल्याचं पुणे पोलिसांनी जाहीर केलंय। हे सगळं प्रकरण बोपोडीचं आहे। गैरसमजुतीतनं त्यांची नावं गुन्ह्यामध्ये नोंदवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। बोपोडीतल्या जमीन घोटाळा प्रकरणात दोघांचाही संबंध नसला तरी सुद्धा मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांची चौकशी होईल, हे पोलीस स्पष्ट करतात। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला याविषयीची अधिक माहिती देतील। मंदार, ही दोनही जमिनींची प्रकरण सध्या खूप गाजत असताना बोपोडी प्रकरणामध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचा संबंध नसल्याचं पोलीस कोणत्या आधारे सांगतात, काय म्हटलंय पोलिसांनी? पुणे पोलिसांचा हा युटर्न आहे। पुणे पोलिसांच्या या भूमिकेमुळे नक्कीच शंका निर्माण होत आहेत, कारण पुणे पोलिसांचीच FIR आहे, पुणे पोलिसांनीच दाखल केलेला गुन्हा आहे आणि आता पुणे पोलीस म्हणतायत की गैरसमजुतीतून बोपोडी प्रकरणामध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचं नाव FIR मध्ये नोंद करण्यात आलं आणि त्यांचा त्या प्रकरणामध्ये काही संबंध नाही। मात्र मुंढवा प्रकरणामध्ये त्या दोघांचा संबंध आहे आणि त्या प्रकरणामध्ये त्यांची चौकशी करण्यात येईल। एकच FIR आहे ज्यामध्ये 9 आरोपी आहेत। या 9 आरोपींमध्ये सूर्यकांत येवले हे तहसीलदार आहेत, दिग्विजय पाटील आहेत आणि शीतल तेजवानी यांच्यासह इतर आरोपी आहेत। मात्र आता पुणे पोलिसांचं म्हणणं आहे की फक्त मुंढवा प्रकरणातच त्यांची चौकशी करण्यात येईल, बोपोडी प्रकरणात करण्यात येणार नाही। मग प्रश्न असा निर्माण होतोय की मग 2 स्वतंत्र FIR का करण्यात आल्या नाहीत, एकाच FIR मध्ये ही नावं का घालण्यात आली आणि त्यांनी नमूद केलेलं आहे की या शीतल तेजवानी आणि पुणे पोलिसांच्या सगळ्या भूमिकेमुळे त्यांच्याच कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे।